भाजप नेते राजू शिंदे उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहे आणि सकाळपासून वेगवेगळ्या बैठका सुरू आहे आणि त्यांनी जेव्हा घोषणा केली तेव्हापासून आत्तापर्यंत तब्बल 8 बैठका झाल्या। यात अनेक मंत्रींचे बैठक होते, खासदार होते आणि नेते पण होते। 8 बैठका झाल्या आहे, त्यानंतर काय निर्णय? जे वरिष्ठ जे नेते मंडळी त्यांच्यामुळं मी इथपर्यंत आलो, अशा लोकांचं तुम्हाला ऐकावंच लागेल। पण तू जे काही खाली पण त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं होतं ते सर्व टाकलं, त्यांचं ऐकून घेतलं, माझं त्याने ऐकून घेतलं। परंतु आता पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी हे सगळं घडून आणलं किंवा हे सगळे काय म्हणता येईल आपल्याला की ज्या पक्षासाठी आपण काम करतो त्या पक्षामध्ये आपली जर काही किंमत नसेल किंवा त्या पक्षामध्ये आपल्याला कोणी स्थान देणार नसेल, काम करून त्याच्या कामाचे त्याला समजा त्याच्या पाठीवर थाप पडत नसेल, तर मग अशा पक्षात काम केल्यापेक्षा आणि ज्या पक्षाचं काम करतोय ते पक्षाचं काम सोडून आम्हाला शिंदे गटाचं काम करावं लागतं, हे सगळ्यात मोठं दुःख आहे पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये। म्हणजे आमदार केला त्यांना, खासदार केलं त्यांना, उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, त्यांचे कार्यकर्ते जे आयात केलेले कार्यकर्ते ते कार्यकर्त्याला ते पैसे निधी देत आहेत, पैसे काम करतायत, पैसे कमीतात, तेच लोक उद्या आमच्या कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये महापालिकेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये ते पैसे खर्च करतील, आमची लोक पाडतील, तिकडे ते युती करणार नाही। यांना लोकसभेला युती लागते, विधानसभेला युती लागते, ग्रामपंचायतला महापालिकेला युती लागत नाही। पण युती लागत असेल तर मग जागा मागायच्या। प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला डावलण्याचं काम, दुय्यम वागणूक देण्याचं काम आतापर्यंत होत आलं आहे। आता ते आम्ही सहन करणार नाही असं सगळ्या कार्यकर्त्याचा निर्णय आहे। आणि आता जे काही नगरसेवक माझ्यासोबत येणार होते ते नगरसेवक दानवे साहेबांनी दादांनी बसून ठेवलेले, आता त्यांची सुटका झाली तर ते येतील, नाही झाली ते म्हणजे त्यांना नाही तसं नाही, म्हणजे प्रेमानं त्यांना थांबून ठेवलं दादाने आणि नानांनी पण त्यांना सांगितलं आहे, अतुल सावे साहेबांनी पण सांगितलं आहे, पण दानवे साहेबाचं ऐकून ते थांबलेत। ते मला असं वाटतं की थोड्या दिवसानं ते पण येतील। त्यांच्या मनात काय, पण त्यांच्या मनामध्ये पण खतखत आहे, त्यांनासुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये सोडून माझ्यासोबत यायची इच्छा होती। ते माझे चांगले मित्र पण आहे नगरसेवक असले तरी, परंतु काही गोष्टी वेगवेगळ्या समीकरणं असतात किंवा वेगवेगळे असतात, किमान काही लोक आता येणार नाही, काही लोक टप्प्याटप्प्याने येतील। बरं, उद्या मेळावा आहे ठाकरेंचा, उद्या प्रवेश होईल? आता मी सगळी चर्चा करतो ना, जे काही आमचं बोलणं झालं आतमध्ये नेत्याशी ते यांना सांगतो, यांना पटलं तर हे ठीक आहे, म्हणजे थांबून टाकतील, यांना नाही पटलं ते मशीन उद्या प्रवेश करायचा। बरं, होर्डिंग लागले शुभेच्छाचे तुमचे आकाशवाणी चौकात? ते माझ्या प्रेमापोटी लावले आहेत, माझ्या मित्रमंडळींनी लावले असतील, पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी लावले असतील, दुसऱ्या जे आता पक्षात जातो त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, आता मला कळलं, मला व्हॉट्सअपवर त्याचे होल्डिंगचे मला फोटो आले आहेत आणि ते दाखवलं की हे होल्डिंग लागलेत, मी सुद्धा बघितले नाही। त्यांचं माझ्यावरती असलं प्रेम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्यापेक्षा जास्त उत्सुकता त्यांच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी लावलेत। शेवटचा प्रश्न, बैठक सुरू आहे, मन वळवण्याचा प्रयत्न, मनधरणी सगळं सुरू आहे, पण मनात काय? त्यांना बोलल्याशिवाय आणि त्यांच्यापाशी मन मोकळं केल्याशिवाय त्याच्यातून काय यायल्याशिवाय ते तुम्हाला सांगून काय उपयोग नाही। म्हणजे अजूनही भाजपकडून अपेक्षा आहे तुमच्या जे तुमचे प्रश्न असतील किंवा तुम्ही अडचणी ते सोडवतील? नाही, भाजपकडून अशी अपेक्षा पहिल्यापासून नाही आहे। भाजपमध्ये जिथं संघर्ष असेल तिथं राजू शिंदे लागतो, जिथं इझिला असेल तिथं दुसरा लागतो, हे सगळ्याला माहिती आहे, हे सगळ्याचं धारणा तीच झालेली आहे आणि ते ठराविक लोकांचंच हे होतं आहे, हे भावना तर पहिल्यापासूनच आहे, म्हणून ते विषय जाऊ द्या। पण आता यांना चर्चा करतो, यांच्याशी बोलतो, यांचे जे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या सोबत मी आहे। नक्कीच हे होते राजू शिंदे। अजून निर्णय ठरला नसल्याचं ते म्हणत आहे, मात्र कार्यकर्त्यांची चर्चा करून यावर निर्णय होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता राजू शिंदे नेमके काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल सह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।